कोणही गुमणार, कोण हरणार, कोण जिंकणार, येणारी वेळ मात्र सर्वांना आश्चर्याचा धक्का देणार. कारण सकाळपासून ज्यानं या स्पर्धेसाठी अट्टहास केलाय तो अट्टहास मात्र पूर्णत्वाला जातोय. मैदान फुलणार, आवाज घुमणार, चौका षटकारांचा पाऊस पडणार. इथे मात्र आपण पाहतोय मॅच इज ऑन. गोलंदाजी ट्रॅकवर निशांत प्रतीक मडवीला आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं स्ट्राईकला असेल यश पारांगे. पहिला चेंडू आपण पाहिला तर खराब चेंडू मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळतोय. निश्चितपणे चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव इथे जर योग्य रीतीने चेंडू फेक झाली असती तर यदा कदाचित तिथे फलंदाज बाद झाला असता. मात्र मित्रांनो, क्रिकेटमध्ये जर तर यदा कदाचित अगर मगर यांना प्राधान्य नसतं. खेळाडू करत असलेली कामगिरी आणि यापूर्वी करत आलेली कामगिरी यावर स्तुती सुमणे उधळणे हे आमचं समालोचकाचं काम असतं. पहिल्या चेंडूवर एक धाव आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर प्रतीक मडवी. आता स्ट्राईकला असेल तुषार बडे. नावाप्रमाणे धावांचा तुषार त्याच्या माध्यमातून आपण 2 दिवसांमध्ये पाहिला. आज खऱ्या अर्थाने या महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाची कामगिरी निश्चितपणे त्याला करायची आहे. मात्र त्याच्या समोर एक मोठं आव्हान असेल ते प्रतीक मडवी या गोलंदाजाचं. पहिला चेंडू एक धाव धावफलकात जोडली देखील गेले. इथे आपण पाहतोय लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा पंच मोहम्मद सरांचा इशारा येतो आमच्यापर्यंत. इट्स अ वाईड. हा चेंडू खेळण्यासाठी अयोग्य असल्याचा निर्वाळा देतात. एक चेंडू 2 धावा आपण पाहतोय धावफलकावर जोडल्या जातात. आपण पाहतोय डी गँग निडी यांच्याकडून हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक, डॉट बॉल साठी 200 रुपयाचं पारितोषिक आणि सलगचे 2 विकेट लगातार आपण पाहतोय त्यासाठी नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि मेडन ओव्हर प्रतीक मडवीने जर हाताळलं असतं तर 2000 रुपयाचं पारितोषिक होतं. आपण पाहिलं 2 चेंडू धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 3 धावा. इथे मात्र प्रत्येक विकेट प्रत्येक धाव ही अगदी विचार विनिमय पूर्वक करून खेळावी लागेल. कारण कोणती स्पर्धा असेल तर लोक काय विचारतात, पहिला नंबर कोणाचा आला, त्याच्यामुळे अंतिम विजेता कोण असेल याच्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. सुंदर चेंडू पाहिलं तर अनएक्सेप्टेड बाउन्स आपण पाहिलं. प्रतीक हा चेंडू मात्र थोडासा कन्फ्यूज करून गेला तो यश पारांगेला. यश पारांगे मात्र मागच्या सामन्यातील चुकीतून थोडासा काहीतरी आपल्याला बोध घेताना पाहायला मिळतोय. एक आत्मघातकी फटका आपण पाहिला पहिल्या चेंडूवर बाद झाला होता. तिथून मात्र या सामन्यामध्ये त्याला माहिती आहे थोडंसं वेट अँड वॉच चा पॉलिसीचा वापर केला तर निश्चितपणे दुसऱ्या ते तिसऱ्या षटकामध्ये चांगले गोलंदाज आपल्याला खेळायला मिळतील जिथे धावांची लयलूट करता येईल. आता स्ट्राईक एंडला असेल लेफ्ट हँडेड बॅट्समन तुषार बडे. सुंदर चेंडू आपण पाहिला तर बॅटच्या रडार मध्ये निश्चितपणे आला नाही. प्रत्येक डॉट चेंडूसाठी प्रतीक मडवी याच्यासाठी डी गँग निडी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आपण पाहतोय इथे मात्र सुंदर गोलंदाजीचा नजराना पेश करतोय. 4 चेंडू आणि 4 धावा फक्त खर्च करतोय ते देखील यश पारांगे आणि तुषार बडे सारखे फलंदाज समोर असताना इथे मात्र कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय प्रतीक मडवीच्या माध्यमातून येते. हा देखील चेंडू आपण पाहिला तर अगदी चांगल्या पद्धतीचा गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र तिथे अवलंबलं गेलंय. एक धाव इथे खर्च केली जाते. एकेरी दुहेरीने फरक पडणार नाहीये. जर का या फलंदाजांना रोखायचं असेल, या फलंदाजांवर अंकुश लावायचं असेल तर या फलंदाजांना चौका षटकारापासून वंचित ठेवावं लागेल हे निश्चितपणे प्रतीक मडवीला नक्कीच माहीत आहे आणि तशा पद्धतीची गोलंदाजी देखील त्याच्याकडून झाली आहे. 5 चेंडू 5 धावा या षटकातील शेवटचा आणि अखेरचा चेंडू घेऊन आपण पाहतोय प्रतीक मडवी. स्ट्राईकला असेल यश पारांगे. हा देखील चेंडू आपण पाहिला तर फुलर लेनचा तिथे असेल क्षेत्ररक्षक निश्चितपणे चांगला फील्ड आपण पाहतोय. लवेश मडवी चांगलं अंतर कापलं गेलं. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात येतोय. पहिल्या षटकाकडे आपण पाहतोय बिनबाद 6 अशी सावध सुरुवात म्हणावी लागेल. अतिशय चांगलं षटक हाताळलंय कारण जेव्हा षटकाला सुरुवात झाली होती दिग्गज समोर आहेत. तुषारजी बडे मिस्टर IPL ज्याला म्हणतात, NPL ज्याला म्हणतात, कारण प्रत्येक NPL मध्ये धुवाधार फलंदाजी करण्याचा अंदाज आक्रमक पवित्र ज्याचा असतो ना त्याचं नाव आहे तुषार. तुषारला बनावं लागेल हुशार. जर खेळायचं जिंकायचं असेल ही भव्य दिव्य चषक आपल्या नावावर करायचं असेल तर तुषारला हुशार बनावं लागेल. आणि त्याच्या समोर कोण आहे ज्यानं PNP चषक गाजवलं, ज्यानं रायगड प्रीमियर लीग गाजवली, ज्यानं RTPL गाजवलं, ज्यानं वीर दमदार आमदार चषक आणि PNP चषकामध्ये आपल्या नावाचं कर्णधार पद भूषवलं. असं यशला थांबवणं सोपं नाहीये आणि ती सोपी कठीण गोष्ट त्यांनी सोप्या पद्धतीने केली असा प्रतीक मडवी. निश्चितपणे अगदी कमी वयामध्ये उंच उंच शिखरे यशाची पार केली. आपलं नाव यश पारांगे मात्र त्याप्रमाणे यश संपादन देखील केलं. आता गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय नवीन गोलंदाज येईल
फैज सोगळे एक अष्टपैलू. आता मात्र ॲज अ बॉलर आपण पाहतो षटक क्रमांक 2 मध्ये ऑठा डिलिव्हरी, अप्रतिम चेंडू आपण पाहिला, अनप्लेबल डिलिव्हरी. इथे मात्र फलंदाज यश पारांगे समजून गेला की या चेंडूवर जर मोठा फटका खेळायला प्रयत्न केला तर निश्चितपणे आपल्याला नुकसानदायक असेल. मात्र आपण पाहिलं तर सेन्सिबल क्रिकेट, अगदी सहजरित्या डिफेन्स करण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू पाठ यांचा संपर्क झाला नाही. चेंडू क्रमांक पहिला येतोय निर्धाव. स्लोअर वन चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन करणारा हा चेंडू आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून सीमारेषा बाहेर, दणदण करत सीमारेषा पार, चौकार. जाते ना मित्रांनो, जीत की उम्मीद है तो हासिल भी होगी, कुछ पल बाद कदमों में मंजिल भी होगी. आणि त्या जीत साठी मात्र आगे कुछ करावा लागेल. सुंदर चेंडू पाहतोय आपण राहुल दादा. निश्चितपणे ही येणाऱ्या वादलापूर्वीची शांतता तर नाही आहे ना, कारण आपण पाहतोय मोठा फटके खेळण्याचा प्रयत्न केले जात नाही आहेत. त्यांना माहिती आहे 5 षटकांचा सामना आहे, अजून बरेचसे चेंडू बाकी आहेत. जर चुकीचा चेंडूला फटका केला गेलो तर बाद होण्याची शक्यता जास्त असणार आहे. स्लोअर वन इथे मात्र पाहतोय अप्रतिम गोलंदाजीचा नजराना. हा निर्णय तुमचा कुठपर्यंत योग्य आहे याचा मात्र पूर्णपणे जाणीव करून देताना आपल्याला दोनही गोलंदाज पाहायला मिळतात. मित्रांनो, वडाला आग लागलेली आहे, तिकडे जरा पाणी घेऊन जा, फायर ब्रिगेड बोलवा, कारण ती आग कुठे जास्त पसरली आणि कोणाला इजा झाली तर मात्र. इथे आपण पाहतो अलॉंग दी कार्पेट, जमिनीला गुदगुल्या करणारा हा चेंडू आपण पाहतोय. लॉंग ऑन रिझन मध्ये एकच धाव खर्च केली जाते. अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम गोलंदाजीचा नजराना आपण दोनही गोलंदाजाच्या माध्यमातून इथे पाहतोय. मग पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं प्रतीक मडवी, ज्याने देखील सुंदर गोलंदाजी केली आणि त्याच्या पाऊलावर पाऊल किंबहुना त्याच्यापेक्षाही सुंदर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न फैज सोगळे या गोलंदाजाकडून देखील आपल्याला होताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकातील 5 चेंडू वगैरे आपण पाहतो धावफलका धावा फक्त 11 धावा, म्हणजे 11 चेंडूंचा खेळ झालाय सादर आणि त्यामध्ये फक्त 11 धावा देखील खर्च केल्या गेल्यात. राहुल दादा, आपण अनेक पाहिले जेव्हा जिथे मोठ्या मोठ्या धावा होतात, जेव्हा जेव्हा सूर्य अस्ताला जातो ना, तिथे मात्र धावांचा ओघ देखील आपल्याला कमी होताना पाहायला मिळाला आहे. तशा पद्धतीचा सामना होईल का? हा निश्चितच हाय व्होल्टेज सामना होईल आणि निश्चितच धावांचा मगासपासून जे शांत होतं मैदान ते मात्र आता मगाशी आपण पाहिलं दोन्ही सामन्यामध्ये त्यांनी उधळण झालंय. डीजे बाजूला करा, जनार्दन बडे तर गायला हाकडा प्लीज. जरा गोमातेला तिथून बाहेर काढायचं आहे. जर चुकून चेंडू अडला ना तर नंतर काही प्रॉब्लेम नकोय. मित्रांनो, कव्हरला जे पब्लिक आहे वेलशेत गावाची, जे आतमध्ये बसले त्यांना जरा बाहेर बसायचं आहे. शेवटचा सामना आहे मित्रांनो. प्लीज एवढे 2 दिवस तुम्ही आम्हाला सहकार्य केले, हिमालय आता देखील तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा असणार आहे सहकार्याची. जरा प्लीज तुम्ही मागे जायचं आहे. 2 षटका अखेर आपण पाहिलं 17 धावा धावफलकावर. एक षटका जरूर तुषार बडेच्या माध्यमातून आला. आता मोहम्मद सरांचा इशारा येतोय आमच्यापर्यंत 50-50 ओव्हर, अर्थातच सर्वात महत्वाचं षटक. या षटकामध्ये जर का 10 धावा आल्या किंवा जास्त धावा आल्या तर 5 धावा बोनस. आधीची निश्चितच आपण पाहिलंय मगाचपासून आणि कालपासून आपण पाहतोय जेव्हा 50-50 षटक हाताळायची वेळ येते तेव्हा मात्र चेतन मात्रे आपली दारोमदार असणाऱ्या तन्मयजी म्हात्रेकडे देतो आणि तो दारोमदार आपल्या खांद्यावर पेलतोय. नवे तर तो 10 धावा सुद्धा खर्ची करत नाहीये. अशी एखादी ओव्हर असेल फक्त त्यांनी 10 धावा खर्ची केल्या असतील, परंतु अप्रतिम आणि एक नंबर गोलंदाजी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून झाले. नक्कीच कठीण रोल हा नेमकी बेस्ट ऍक्टरलाच मिळतो. ते मात्र काम त्याच्याकडून यशस्वीरित्या पार पडले गेले. इथे मात्र खराब आणि पूर्णपणे खराब चेंडू सीमा पार, षटकार. ज्याला छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा, ज्याला छंद नाही रामाचा तर तो देह काय कामाचा. तर घेऊन जातोय मैदानात तन्मय
सामना करेल यश पारंगे. आता मात्र यश ने घुटना टेक, तमाशा देख, खोखे में खोखा, खोखे में केक, घुटना टेक और षटकार देख. कम ऑन डीजे. लॉन्ग सुमधुर गाणी ऐश्वर्या माली यांच्या सानिध्यातून आपल्याला वेळोवेळी तेज तर्रार करतोय. राहुल दादा, मी मगाशी म्हटलं होतं ही शांतता वादलापूर्वीची तर नाहीये ना, कारण आपण पाहिलं तर मागच्या षटकात शेवटच्या चेंडू षटकार आणि या षटकात 2 चेंडूवर 2 म्हणजे इथे 3 षटकार सलग रीत्या इथे आलेले आहेत. 29 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 2 चेंडूंचा खेळ झालाय. जर आपण तिसऱ्या षटकाचा विचार केला तर 2 चेंडूमध्ये 10 धावांच्या पुढे गेलाय, म्हणजे 5 धावांचा बोनस यांना मिळणार आहे. दिवाळीचा बोनसची वाट पाहतो तसे या 5 धावांची आपण वाट पाहतो. मात्र चेंडू चाललाय स्क्वेअर चेंडू. पंचाने हात केले तर जमिनीला समांतर धावा मिळतील अवांतर. एका धावेने धावसंख्या वाढली जाईल. नो एक्सक्यूज. पंचांशी कोणत्याही प्रकारचा वाद घालायचा नाही मित्रांनो. ना दिवाळी ना दसरा, इथे मात्र बोनस वाटला जातोय. या एका धावेनंतर आपण पाहतोय 30 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतील. इथे मात्र कमबॅक कसं करायचं, कमबॅक काय असतं याचं ज्वलंत उदाहरण आपण यश आणि तुषार आपल्याला देताना पाहायला मिळतात. इथे मात्र कमबॅक अतिशय अचूक टप्पा आणि भन्नाट वेग आपण पाहतोय गोलंदाज तन्मयच्या माध्यमातून. इथे मात्र कमबॅक केलं जाते थोडंसं का होईना, पण जय भावार्थ एंटरप्राइजेस या संघाला या चेंडूनंतर थोडासा दिलासा, थोडासा संजीवनी देणारा हा चेंडू आपण पाहतोय. निश्चितच आदेश आता आपण म्हणतो ना, लोकांची तोंड बंद करायला एक शेवटचा पर्याय म्हणजे कमबॅक, आणि कमबॅक करून दाखवतोय. 2 चेंडूवर सलग 2 षटकार खाल्ले असतील, स्क्वेअर चेंडू गेला असेल, त्यानंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता करतोय तो तन्मय. इथे नक्कीच प्रत्येक चेंडू अगदी विचार विनिमय पूर्वक फेकावा लागेल, कारण एका मिनिटाने म्हणतात ना, एका मिनिटाने आयुष्य बदलत नाही. मात्र एका मिनिट घेऊन विचार करून जो निर्णय घेतो तो आयुष्याला कलाटणी देणारा असू शकतो. मात्र आपण पाहिलं 2 चेंडू षटकार दिले, त्यानंतर थोडासा माइंड फ्रेश केला, कशा पद्धतीचं आक्रमण व्हायला पाहिजे, कशा पद्धतीची माझ्याकडून चुकी झाली आणि त्याच्यावर मात्र अभ्यास केला गेला तन्मयने, आणि सलगचे हे 2 चेंडू आपण पाहतोय निर्धाव फेकले जातात. तन्मय, का मी ट्रम्प कार्ड आहे, का कर्णधाराचा माझ्यावर विश्वास आहे आणि तुम्हाला सार्थ ठरवायचं आहे. दिलेल्या फायनलच्या या शेवटच्या लॉग ओव्हर मध्ये निश्चितच मला धावा कमी ठेवायचे आहेत. सलग 2 चौकार जातील सुद्धा. सन्माननीय आदरणीय राहुलजी मेस्त्री यांच्या माध्यमातून आम्हाला एक सायकल पुरस्कृत केली गेली आहे. ते इथं उपस्थित होत आहेत. टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. नक्कीच स्वागतम स्वागतम सुस्वागतम सर. या तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक धन्यवाद. आपण आलात, आपला बहुमूल्य वेळ खर्च केला आणि या स्पर्धेची उपस्थिती वाढवली, त्याबद्दल खरंच मनपूर्वक धन्यवाद. इथे मात्र जोरदार अपील. इथे मात्र LBW अर्थातच पगबादा स्वरूपात हा फलंदाज बाद तुषार बडे. आतिषबाजी केली आणि आपल्या नावावर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक ज्यानं मिळवलं असा नीरज भावकर. अप्रतिम दर्जाची खेळी, त्याच्या माध्यमातून नेहमी संघाला तारणहार ठरले. तर अशी आता ज्या शेवटच्या सामन्यामध्ये त्याची फटकेबाजी पाहायला मिळेल का, तशा पद्धतीची खेळी होईल का, हा मात्र एक प्रश्नचिन्ह असणार आहे. नक्कीच चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण महत्त्वाचा सामना आहे. या स्पर्धेचा सर्वात महत्त्वाचा सामना कोणता, तर मेगा फायनल. तो सामना आपण पाहतोय ऑन स्क्रीन, आपण पाहतोय. निश्चितपणे चांगली गोलंदाजी देखील आपल्याला जय भावार्थ एंटरप्राइजेस या संघाकडून पाहायला मिळते. आता गोलंदाजी ट्रॅकवर बदल होईल. आपण पाहतोय संघाचा संगणक स्वतः मात्र आपण ॲज अ बॉलर चेतन माथरेला पाहतोय.
मित्रांनो असं म्हटलं जातात ना, क्रिकेट हा खेळ नसून इमोशनचा गेम आहे मित्रांनो. इमोशन भरलेला हा गेम, प्रत्येक क्षणात काय होईल याची उत्कंठा मात्र प्रत्येकाला लागलेली असते. निश्चितपणे कधी हार, कधी जीत, कधी यश, कधी अपयश आपण पाहतोय. चेंडू फुल टॉस, इथे मात्र फुल टोल वसूल केला. चेंडू सीमा पार, षटकार. क्लास लॉफ्टेड केला होता, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू चालला होता. सुसाट वेगाने, रंपाट वेगाने खणखणीत षटकार ठोकलाय. आणि खरोखर तुम्ही म्हणाला होतात ही वादळापूर्वीची शांतता आहे की काय, आणि वादळ पेटलंय. नक्कीच हे वादळ जर असंच मैदानात घोंगावत राहिलं तर जय भवार एंटरप्राइजेस हा संघ कुठेतरी आपल्याला थोडासा साईडला जाताना पाहायला मिळेल. मात्र तो देखील संघ कमबॅक करेल, त्यात धावांचं आव्हान त्यांनी ते देखील पार केलं होतं. तशाच पद्धतीचा फाईट बॅक, तसाच कमबॅक इथे करावं लागेल. इथे मात्र आपण म्हणतो ना, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. अशा पद्धतीचा फटका आपण पाहिला यश पारांगेच्या माध्यमातून. इथे मात्र आक्रमण केलं जाते ते चेतन म्हात्रे या गोलंदाजाच्या विरोधात. इथे संधी निर्माण केली आहे, मात्र आपण पाहिलं तर माझ्या मते या खेळाडूने त्या झेलवर जायला पाहिजे होतं. कारण झेल होता कोणाचा, तर झेल होता यश पारांगे, जो फलंदाज मैदानामध्ये आक्रमक ठरू पाहत होता. इथे तुम्ही चौकाराचा विचार करायला नको होता असं मला तर वाटतंय. कॅच असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं, पकडो कॅच जीतो मॅच. आणि तुम्हाला कोणत्या खेळाडूची कॅच पकडणं महत्वाची आहे. जेव्हा तुम्ही मैदानात असताना तेव्हा तुम्हाला विचार करायला भाग पडायला पाहिजे की आपण काय करायला पाहिजे. कॅच पकडली तर निश्चितच मोठा खेळाडू बाहेर जाईल आणि आपण इन मध्ये येऊ. चौकार गेला तर जाऊ द्या अशा वेळेला ही सिच्युएशन मध्ये माझ्या मते एखादा जर नॉर्मल प्लेयर असताना तर चौकार अडवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. पण यशचा झेल होता आणि यश काय करू शकतो, यश काय करतोय हे आपण अनेक वेळा पाहिलं आहे. असं म्हटलं जातं, कोशिश करो जब तक तब तक थक न जाओ और मेहनत करो जब तक आप जीत न जाओ. तर जिकायचं असेल ना तर मेहनत तुमची रंग लाईल. आणि रंग जेव्हा आपल्याला भरायचे असतात तेव्हा तुम्ही थकून चालणार नाही, मागे हटून चालणार नाही. वारावर प्रतिवार करावे लागतील, हल्ल्यावर प्रतिहल्ले चढवावे लागतील. आणि जिंकायचं असेल तर परिश्रमाला मजबूत पाया करावा लागेल. नक्कीच आपण पाहतोय यश पारंगे आणि नीरज बावकर स्ट्राईकला असेल. नीरज बावकर चांगला फटका आपण पाहतोय दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून. I like or because I am or you are. युद्ध मैं जानता हूँ और लड़ना मैं जानता हूँ. अशा पद्धतीचा फटका देऊया डीजेला संधी. कम ऑन डीजे. तब्बल 49 धावा आपण पाहतोय धाव फलकावर. निश्चितपणे आपण म्हटलं होतं यशने की आम्ही एवढ्या धावा बनवू, मात्र तिथपर्यंत ती मजल नक्कीच गाठणार अशा पद्धतीचे संकेत आपल्याला तिथे पाहायला मिळतोय. हा चेंडू मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू, एक धाव इथे कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि आपण पाहतोय चांगली रनिंग बिटवीन दी विकेट. इथे पंच आपण पाहतात की पंच तटस्थ असणार आहेत, कोणत्याही प्रकारचा निर्णय त्यांच्या माध्यमातून येणार नाही. मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल ते यश पारांगेचं. जिथे एक धाव होती ना तिथे मात्र 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या. हे मानसिक दडपण आहे ना ते प्रतिस्पर्धी संघावर आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. या 2 धावांनंतर आपण पाहतो धावसंख्या तब्बल 51 अशी आपल्याला पाहायला मिळते. संघाचं अर्धशतक मात्र इथे साजरं केले जाते. या षटकातील शेवटचा आणि अंतिम एक चेंडू येणं बाकी. चेतन म्हात्रे असेल गोलंदाजी ट्रॅकवर. स्लोअर वन चेंज ऑफ पेस, लॉंग ऑन रिझन मध्ये मारलेला फटका. इथे मात्र जजमेंट चुकीचं म्हणावं लागेल. चेंडू जातोय सीमा पार. पुन्हा एकदा ऐकूया डीजे. लागलेले आहेत आणि शेवटचे षटक अजूनही येणं बाकी आहे.
विचार करावा लागणार, कर्णधाराला विचार करावा लागला सर्व टीमला. आणि या वेळेला मात्र टीम मीटिंग घेऊन या ठिकाणी विचार करतोय चेतन मात्र की नंतर कोणाला गोलंदाजी द्यायची आहे. आणि पुन्हा एकदा मात्र भूषण भोसलेकडे जाण्याचा विचार पक्का केलेला आहे. आणि भूषण भोसलेकडे हा शेवटचा षटक या वेळेला दिलेला आहे. भूषण भोसलेसाठी या षटकामध्ये फार मोठी जबाबदारी असणार आहे, कारण 55 धावा त्यावर फलकावर लागतात. आणि सलामीची जोडीमधला एक फलंदाज अजूनही क्रीजवर आहे आणि तो स्वतः सेनापती आहे, कर्णधार आहे. आणि चांगला फॉर्म मध्ये असताना आपण या ठिकाणी गोलंदाजी करणं किती आव्हानात्मक असणार आहे हे नक्कीच या ठिकाणी विचार करेल भूषण भोसले. इथे मात्र दोन्ही संघांना विचार करायला वेळ नाही, स्वप्नात वाघ मारून जमणार नाही. त्यासाठी मैदानात जावं लागेल, तशा पद्धतीचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये करून दाखवावं लागेल, कारण नक्कीच हा करो या मरो हा सामना आहे. जर या गोलंदाजाने भूषण भोसले या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली, सलगच्या 3 चेंडूवर जर 3 विकेट प्राप्त केले तर सन्माननीय प्रतीकजी लाड यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 55 धावा आपण पाहतोय स्कोअर कार्डवरती. प्रमोद सर, तुम्हाला काय वाटतं या षटकामध्ये किती धावा येऊ शकतात? खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर हे हाणामारीचे षटक आहे आणि ज्या साईटवरून खेळायला त्याला मिळते तेव्हा असं मला वाटते की 15 धावा प्लस करेल. नक्कीच चांगल्या एंडला तो आहे. आणि तिथे आहे कोण तर यश पारांगे, घरचा मैदान आहे. किती धावा लुटल्या जातील? तर पहिला चेंडू या ठिकाणी टाकला जातोय, तो मात्र ऑफस्टंपच्या दिशेने टाकला जातोय. यावेळेला मात्र भूषणनी मनामध्ये ठरवलेलं आहे की मगातपासून जर पाहायचं झालं तर त्या नॉस्टॅक एंड करून सुद्धा ज्यावेळेला गोलंदाजी केली जात होती कंपनी एंड करून, त्यावेळेला सुद्धा यश पारांगे ऑफ साईडला खेळत असताना थोडासा अडखळताना दिसत होता. आणि त्याची हीच नांगी पकडलेली दिसते या गोलंदाजानं की त्याला जास्तीत जास्त ऑफसाईडला ठेवायचं आहे, परंतु तो मात्र जास्त वाईट साईडला गेला तर मात्र हात पसरतील नक्कीच. प्रमोद एका दुसरा वाईट गेला आणि त्यानंतर एखादा निर्धाव आला तर मी तर म्हणते तसा माइंडसेट असावा, कारण जर का तुम्ही बॉडी अथवा थोडासा लेग साईडला चेंडू ठेवला तर तिथे चौकार आणि षटकार. आणि यश पारांगे याच्या समोर जर तुम्ही शॉर्ट पिच ओव्हर पिच चेंडू टाकलेत ना तर अर्थ माइंड भूसुरुंग ज्याला म्हणतात ना, तिथे तुम्ही भूसुरुंगावर जेव्हा पाय देता तिथे तुम्हाला विस्फोट आणि विस्फोटच पाहायला मिळतो. तशा पद्धतीचा इथे चेंडू तुम्ही तसे ठेवले तर तुम्हाला देखील इथे विस्फोट आणि विस्फोटच पाहायला मिळेल. या वेळेला मात्र फुलटॉस चेंडू माहेरचा आहेर होता हा आणि त्याला माहेरच्या आहेराला तसंच ते चेंडूचा खरपूस समाचार घेताना या ठिकाणी दिसतोय. एक चेंडू निर्धाव टाकल्यानंतर दुसरा, अरे बापरे, हे तर मात्र खूपच भरकटला. नो चेंडू दिलेला आहे भूमरचा. आणि या वेळेला मात्र ना नवतन लेंथ ना लाईनवर नियंत्रण हे फक्त होतं फलंदाजाला आमंत्रण. आपण पाहिलं दर्जेदार षटकार आला आणि त्यानंतरचा हा दबाव दडपण आणि प्रेशर पूर्णपणे हा गोलंदाज हाताळतोय. इथे मात्र खराब गोलंदाजीचा नजरा इथून कमबॅक करावं लागेल. फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घ्यावी लागेल. इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर लॉंग अँड स्ट्रॉंग. चेंडू 20 चेंडूंचा सामना केला आणि तब्बल 45 धावा. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आपण पाहतो यश पारंगेच्या या महत्वाच्या सामन्यामध्ये. महत्वाची कामगिरी बजावताना हा खेळाडू आपण पाहतोय यश पारंगे. अर्धशतक साजरं करणार का? प्रयत्न केले जातात. पाहतोय निश्चित चांगला प्रयत्न आपण पाहतोय. चेंडू अडवण्याचा केला जातोय. आपण पाहतोय स्वतःवर आत्मविश्वास. आणि आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे ना ती तुम्हाला मैदानामध्ये तुम्हाला 73 धावा आपण पाहतोय. आत्मविश्वास हा तुम्हाला निर्माण करायचा असतो. तो तुम्ही गुगलवर सर्च केलात ना तरी तुम्हाला तो तिथे मिळणार नाही आहे.
इथे मात्र देखना फटका, वैसे तो मरीन ड्राइव बहुत खूबसूरत है पर यशने या ठिकाणी आदेश आपण एक गोष्ट लक्षात घेतली. यश पारांगेसाठी किशोर सन्माननीय किशोरजी मांडलुसकर यांच्याकडून या अर्धशतकासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अप्रतिम शतक, अर्धशतक आपण पाहतोय. कोणत्या वेळी आलं तर फायनलच्या सामन्यामध्ये, अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये महत्त्वाची खेळी आणि तो सुद्धा कर्णधाराची. ही संघासाठी फार मोठी संजीवनी असते बरं का. म्हणतात ना लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. कॅप्टन कसा असावा, कॅप्टन तर असं असावं याचं ज्वलंत उदाहरण आपण पाहतोय. सन्माननीय किशोरजी मांडलुसकर यांच्याकडून यश पारांगे ज्याने हे वादली अर्धशतक इथे झलकावलं त्यासाठी तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर सोमनाथजी पारांगे यांच्याकडून या 50 साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. रमेशजी पारांगे या ठिकाणी असतीलच. सोमनाथजी पारांगे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे यश पारांगेसाठी. येणारे 30 चेंडू आणि 80 धावांची गरज असणार आहे ती जय भवार्थ एंटरप्राइजेस या संघासाठी. प्रमोद सर, मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 73 धावांचं आव्हान होतं जय भवार्थ एंटरप्राइजेस या संघाला. असं वाटलं होतं की तो संघ तिथे पराभूत होईल, मात्र तिथून त्याने फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेतली आणि तो सामना सहजरित्या जिंकला. कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय उपाध्यक्ष सन्माननीय गणपत लक्ष्मणजी म्हात्रे यांच्याकडून चेतनसाठी एक ऑफर आहे. जर लगातार 3 षटकार जर खेचले तर चेतन म्हात्रेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय या ठिकाणी गणपत लक्ष्मण म्हात्रे यांच्याकडून आपण पाहतोय चेतन म्हात्रेसाठी षटकाराची हॅट्रिक जर घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येणार आहे. सन्माननीय किशोरदादा पाटील यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. सर्वांना विनंती आहे की ज्या वडाला आग लागलेली आहे त्या ठिकाणी फायरची गाडी मागवण्यात आलेली आहे. त्यामुळे वडाच्या जवळ विश्वनाथ पारांगेंच्या घरापर्यंत जेवढ्या गाड्या असतील तेवढ्या गाड्या प्लीज आपण त्याच्यातून बाजूला काढा रस्त्यावरून. त्या ठिकाणी ज्यांच्या ज्यांच्या गाड्या असतील त्या गाड्या आपण तिथून काढून घ्यायच्या आहेत. त्या ठिकाणी फायरची गाडी येणार आहे तेव्हा सर्वांना विनंती आहे की आपापल्या गाड्या तिथून बाजूला करा. आपण पाहतोय अंतिम सामना मातोश्री 11 विपक्ष जय भवार्थ एंटरप्राइजेस. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं मातोश्री 11 या संघाने यश पारांगेच्या अर्धशतकाच्या जोरावर तब्बल 79 धावांचं आव्हान, 79 धावांचा डोंगर उभा केलाय. एक मोठं आव्हान म्हणावं लागेल. ते आव्हान पार करण्यासाठी आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानामध्ये हजर झाली आहे. अर्थातच चेतन म्हात्रे आणि प्रवीण आंबेडकर. जर का हे प्रमोद आव्हान पार पाडायचं असेल, जर का तुम्हाला एखादी मोठी इमारत उभी करायची असेल ना तर त्यासाठी तुमचा पाया, तुमचा बेस, तुमचा फाउंडेशन खूप सारा मजबूत आणि महत्त्वाचा ठरतो. जर का पाया मजबूत असेल ना तर किती उंच इमारत बांधा ती तुमची इमारत अगदी दिमागदार पद्धतीने उभी राहू शकते. जर का इमारत बांधायची असेल तर पहिल्या 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा लुटाया लागतील. काय म्हणाल आपण जर लक्षात घेतलं की नाही की संपूर्ण ही स्पर्धा जर पाहिली तर ज्या ज्या संघांनी पहिल्यांदा नाणेफेक जिंकली त्या त्या संघाने या ठिकाणी चेसिंग करणं पसंत केलं. पण हा पहिला सामना आहे
की त्या पहिल्या सामन्यामध्ये नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागल्यानंतर यश सारख्या कर्णधाराने यावेळेला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ही एक उत्कृष्ट दर्जाच्या विचारसरणीची खरोखर दाद द्यायला पाहिजे. नक्कीच प्रमोद सर, अगदी या स्पर्धेचा पहिला सामना पाहिला ना तेव्हा यशला मी विचारलं किती धावा तुमचा संघ बनवेल, तर तो त्यावेळी म्हणाला होता 80 किंवा 80+. ते त्याने आता इथे या महत्त्वाच्या सामन्यामध्ये खरं करून देखील दाखवलंय. आणि स्वतःची भूमिका किती, तर त्याच्यामध्ये 80% भूमिका स्वतःची आहे. यावेळेला मात्र नक्की चांगल्या क्षेत्ररक्षणाची साथ या ठिकाणी मिळणार आहे. माघारी परतवलं, जोखीम घेणार नाही, परंतु मात्र या जोडीवर फार मोठी जबाबदारी आहे. 80 धावांचा टप्पा जर पाडायचा म्हटला की बऱ्याच धावांना गवसणी घालावी लागणार आहे आणि या दोन जे पॉवर प्ले आहेत त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकेटची रिस्क घेऊन सुद्धा प्रहार करावे लागणार आहे. यश पारंगे षटकातील दुसरा चेंडू प्रवीण आंबडोसकर साठी. प्रवीण आंबडोसकर यावेळेला मात्र चेंडू भिरकावून देतोय. त्या ठिकाणी चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने, चेंडू होते फरार, धावा मिळतील 4. पहिला चौकार करण्याचा प्रयत्न करतोय प्रवीण आंबडोसकर. यावेळेला मात्र बॅटीला धार द्यावी लागणार आहे. चेतन म्हात्रे आणि प्रवीण आंबडोसकर या दोन फलंदाजांवर फार मोठी मदार. हा सुद्धा फुलतो चेंडू, परंतु मात्र यावेळेला उंची घेतला होता चेंडूनी. यावेळेला मात्र पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पंच यावेळेला तटस्थ आहेत की ज्या वेळेला चेंडूची दिशा पाहिली त्यावेळेला ती खालच्या लेवलला चालली होती, त्याच्यामुळे पंचांनी हा इशारा केला नाही की हा चेंडू नो असावा. नक्कीच प्रमोद सर, जेव्हा जेव्हा आपण पाहतो ना स्पर्धेचा शेवट येतो ना तेव्हा तेव्हा सूर्य हा अस्ताला जातो ना तेव्हा धावांचा ओघ हा देखील कमी होताना आपण अनेक वेळा पाहिलंय. या सामन्यामध्ये आपण मात्र वेगळं चित्र, विपरीत चित्र आपण पाहिलं, जिथे 79 तब्बल धावा बनवल्या आणि 80 धावांचे एक मोठं आव्हान दिले. आव्हान पार करायचं असेल ना तर प्रत्येक चेंडूवर अगदी बिनडक निधड्या छातीने ते मात्र वार करावं लागतील. यावेळेला खरी मदार चेतन म्हात्रे, प्रवीण आंबडोसकर आणि फैज याच्यावरच असणार आहे. यशच्या मनामध्ये काय आहे, यावेळेला मात्र चुकतोय तो सुद्धा. यावेळेला मात्र नोचा इशारा येतोय की हा बुमरचा चेंडू आहे आणि हा माहेरचा आहेर आहे. नक्कीच इथे नो चेंडू होतोय, अर्थातच भीमर ज्याला शरीराचा वेध घेणारा चेंडू म्हटलं जातं. पुन्हा जर का गोलंदाजाने असा चेंडू हाताळला तर हा गोलंदाज इथे बाद देखील होऊ शकला असतो. 9+4 अशा 5 धावा पंचांचा इशारा येतो आमच्यापर्यंत. म्हणजे येणारा चेंडू हा फ्री हिट, उघडा डोले पहा नीट, यापुढे येणार आहे फ्री हिट. इथे मात्र आपण पाहतोय किस्मत भी बहादुरों का साथ देती है. इथे नो आलाय, 9+4 धावा आल्यात. इथून मात्र नक्कीच अजूनही कमबॅक करू शकतोय. आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं जिथे 2 षटकामध्ये फक्त 17 धावा होत्या आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 79 धावा झाल्या तिथे. नक्कीच यावेळेला पॉवर प्लेचे 2 षटक फार मायने नाही रखत. यावेळेला मात्र झेल होतोय का की चेंडू जाते सीमा पार. नक्कीच धाव येतोय चौकार. दिल मांगे मोर, धावा येतील. चेंडू 14 धावा. टीट फॉर टॅट, जशास तसे रोख प्रति उत्तर, सडेतोड उत्तर आपण पाहतोय. चेतन म्हात्रे आपल्याला देताना पाहतो. 4 चेंडूचा खेळ झालाय, 14 धावा धावफलकात जोडल्या देखील गेल्यात. मला वाटतं यावेळेला गोलंदाजी करणारा जो यश आहे हा यश गोलंदाजी करत असताना चेतनची विकेट मला कशी मिळेल याच्याकडे जरा ध्यान देताना मला दिसतोय. कारण त्याला असं वाटतं की चेतन जर बाद झाला तर मी चांगलं कमबॅक करू शकेन, म्हणून त्याला एखादा मोहामध्ये पाडण्यासाठी असे चेंडू तो टाकत आहे. यावेळेला मात्र वाईटचा इशारा येणार. पंचांचा निर्णय येतो आमच्यापर्यंत वाईट. मित्रांनो, पंचांचा निर्णय हा अंतिम, हा निर्णय म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निर्णय. या निर्णयाच्या विरोधात तुम्ही कोणत्याही कोर्टात दाद मागू शकत नाही आहे. या एका धावेनंतर आपण पाहतोय 15 धावा धावफलकावर. अंतिम 2 चेंडूचा खेळ येणं बाकी असेल. धावसंख्या 15 धावफलकावर या ठिकाणी लागताना आपण पाहतोय. यश पुन्हा एकदा प्रयत्न करतोय. या वेळेला मात्र चेतन भिरकावून देतो. तारामंडल मध्ये तेज तर्रार फटका. मॅन फ्रॉम चेतन म्हात्रे. कम ऑन डीजे. मुलं त्याला तलवार असं नाव पडलं आणि हा तलवार म्हणून नाव देणारा मी इथं कॉमेंटेटरला बसलोय. आणि तलवार
का नाव दिलं गेलंय याचं उदाहरण आपण या प्रत्येक फटक्याच्या मागे पाहतोय. तलवार त्याला म्हटलं की नाही तर म्हटलं अरे दादा काय, आता मात्र त्याला अभिमान वाटतो. आज खऱ्या अर्थाने त्याला ओळख मिळाली. नक्कीच यावेळेला आपण पाहतोय चेतन हवी होतोय. क्या बात है, प्रेझन्स ऑफ माइंड. शक्तीपेक्षा युक्ती का श्रेष्ठ असतं. आपण पाहतोय संघाचे संघमालक इथे थोडेसे कुठेतरी शांत आहेत, मात्र आता निश्चितपणे थोडंसं चेहऱ्यावर हास्य आले असेल, कारण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय तब्बल 25 धावा इथे धावफलकावर लुटल्या गेल्यात. 25 धावा झालेल्या आहेत. अजून 55 धावांची 55 धावांची अजून गरज असणार आहे. येणारे 24 चेंडू 55 धावांची गरज. जर का अतुल गदमले यांनी जर शेल पकडला तर 100 रुपयाचं पारितोषिक ओमकार पाटील यांच्याकडून असणार आहे. मात्र आपण पाहतोय झेल इथे काही उडत नाही. चेंडू डायरेक्ट सीमारेषेच्या बाहेर नाही सीमारेषेच्या मागे जातोय. प्रत्येक वेळी ताकदीचा वापर नाही तर या ठिकाणी माइंडचा सुद्धा वापर केला जातोय. ज्या वेळेला हा चेंडू सुद्धा फुल टॉस होता, विचार केला असता तर सरळ शॉट सुद्धा खेळू शकला असता, पण त्यांनी त्यावेळेला गॅप पाहिले की मला 4 धावा जरी आल्या तरी माझ्यासाठी तो बोनस पॉइंट राहणार आहे. नक्कीच प्रमोद दादा, आता फलंदाजांनी या गोलंदाजांच्या भावनेशी खेळायला सुरुवात केली. 25 धावा यश पारांगे सारख्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट अटॅक इज बेस्ट डिपेंड. आक्रमण हा सर्वोत्तम बचाव. सन्माननीय किशोरभाई म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मगाशी तुम्ही म्हणालात की नाही की जे स्पॉन्सर आहेत ते शांत आहेत, ते इथले आहेत. हे सोपानजी जांभेकर आहेत ते शांत आहेत, कारण त्यांना माहिती आहे ते दुसरे आहेत ते जामच बोलतील. त्यांना माहिती आहे, सिंहाला सुद्धा माहिती आहे गर्जना करून कधी शिकार करू शकत नाहीये, शांत राहून शिकार करायची असते. यावेळेला फंडा रिव्हर्सिपचा की दिल स्कूपचा. प्रमोद सर, माझ्या मते जे 2023च्या वर्ल्ड कप मध्ये पॅट कमिन्सने केलं ना, मॅक्सवेलला जास्तीत जास्त स्ट्राईकवर ठेवण्याचा प्रयत्न केला, ते काम प्रवीणने करायला पाहिजे. कारण आपण पाहतोय तर अगदी विस्फोटक खेळी इथे चेतन माथ्याच्या बॅटमधून येते, तर त्याला जास्तीत जास्त स्ट्राईकवर कसं ठेवता येईल याचा विचार करायला हवा. आणि मग तो 200 धावा सुद्धा पार करेल. 80 धावाच आहेत, इथं 80 आहेत. तर आर्यन पारांगे यावेळेला मात्र झेल होतोय का? ओ माय गॉड. चेंडूने घेतली गिरकी, चेंडूने घेतली क्षेत्रकाशी फिरकी, चेंडू सीमा पार. चौकार. घर या चौकाराच्या सहाय्याने 29 धावफलकावर. इथे आम्हाला सांगण्यात आले की इथे जरी 100 धावा केल्या तर कधीतरी त्या 100 धावा देखील कमी पडतात. आज पुन्हा त्याची प्रचिती, त्याची अनुभूती येईल काय? या क्रिकेटच्या भाषेमध्ये आहे ना, प्रत्येक वेळेला गोलंदाजाला टार्गेट केलं गेलं. इथे आपण पाहतोय क्रिकेटचं मादक सौंदर्य. अप्रतिम फटका. पुन्हा एकदा देऊ डीजे मास्टरला संधी. कम ऑन डीजे. शांत बसवत नाही ते आता इकडे येणार आणि काहीतरी पैशांचा पाऊस या ठिकाणी पाडणार. प्रमोद दादा, प्रतीक लाड यांच्याकडून प्रवीण अमरोस्करनी जर अर्धशतक साजरे केलं तर 500 रुपयाचं पारितोषिक. माझ्या मते पण अर्धशतकासाठी 500 रुपये कमीच होतात. 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 33 धावा धावफलकावर. म्हणतात ना, घर फिरले की घराचे वासेही फिरतात. आर्यन पारांगेला आपण गोलंदाजी चौकाराच्या सोपानजी जांभेकर साहेब यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 200 रुपये. षटकारासाठी सोपं आहे काम, पण चौकार मारणं फार कठीण आहे, कारण चेंडू हा गॅप मधून जावा लागतो, चेंडू हा क्षेत्ररक्षकाला पार करून जावा लागतो. आणि म्हणून या वेळेला त्यांनी मात्र आपलं निरीक्षण बदललं आणि षटकाराऐवजी चौकाराला 200 रुपये लावले. 34 धावा झालेल्या आहेत. जेव्हा 79 धावा झाल्या ना, तेव्हा हा सामना जनरल ऑड मध्ये होता. आणि आता हा सामना जाऊन पोहोचलाय ICU. आणि अर्थातच या सामन्याला लागले ते म्हणजे व्हेंटिलेटर. कोण जिंकणार, कोण हरणार, कोण रोखणार आणि कोण ठोकणार. आपण पाहतोय आर्यन पारांगे गोलंदाजी ट्रॅकवर षटकातील 5वा चेंडू घेऊन.
समजदार क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट, त्यांना माहिती आहे धावा इथे झालेल्या आहेत, इथे वाचवायचं असेल तर विकेट वाचवायचे आहे आणि ते मात्र आपण पाहतोय किस्मत भी बहादुरों का साथ देती है. जिथे फक्त आणि फक्त एक धाव होती तिथे मात्र कन्व्हर्ट त्याचं रूपांतर मात्र आपण पाहतोय 2 धावांमध्ये करण्यात आलेलं आहे. या 2 धावांनंतर आपण पाहतोय धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 36 धावा. या वेळेला मात्र आपण पाहतोय रनिंग बिटवीन द विकेट मध्ये चांगला सामंजस्यपणा या ठिकाणी दाखवते, परंतु मात्र ही जोखीम संघाला कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा नेऊ शकते. कारण चेतन सारखा जर एखादा फलंदाज जर या जोडीमधून जर बाद झाला तर संघाला त्याची फार मोठी किंमत मोजावी लागू शकते. त्यांच्याकडे मनगटामध्ये ताकद आहे आणि खरोखर त्यांच्यामध्ये मोठे मोठे फटके सुद्धा आहेत. या वेळेला मात्र आता अपील होणार आणि अपील काय होते, लेग बिफोरची अपील, परंतु मात्र या वेळेला पंचांचा इशारा नाहीये. येऊ द्या, आम्हाला घाबरून पैसे आलेले आहेत. 2 षटकांचा खेळ झाले समाप्त. धावसंख्या आपण षटकारासाठी 200 रुपये यांच्याकडून आणि चौकारासाठी मात्र 200 रुपये लावलेले आहेत ते मात्र सोपानजी जांभेकर साहेबांनी. जर आपण पाहतो 2 षटकांचा खेळ जेव्हा संपलेला आहे, धाव फलकावर तब्बल या ठिकाणी आपण जर पाहायचं झालं की नाही तर धावसंख्या जी आहे ती 36 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत आणि जवळजवळ 34 धावांची आवश्यकता आहे 3 षटकांमध्ये. किती धाव झाले आहेत? 36 म्हणून 44 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकांमध्ये 44 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 44 धावांची गरज. 18 चेंडू आणि 44 धावांची गरज आणि आत्ताचं षटक असणार आहे 50-50. हे सर्वात महत्त्वाचं षटक. या षटकामध्ये आक्रमण केलं जाणार, या इराद्याने फलंदाजी केली जाणार. 18 चेंडू 44 धावांची गरज. 50-50 ओव्हर असणार आहे. मोहम्मदजी सरांचा इशारा येतो आमच्यापर्यंत. चेतन मात्रेसाठी एक सुवर्ण संधी असेल. लगातारचे 3 षटकार म्हणजे षटकारांचे जर हॅट्रिक पेश केली तर सन्माननीय गणपतजी म्हात्रे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचे पारितोषिक असणार आहे. तसेच सन्माननीय किशोरभाई म्हात्रे यांच्याकडून 600 रुपयाचं पारितोषिक. इथे तुम्ही धावा जमवा, पैसे आपोआप जमा होतील. तर गोलंदाज पहा आधी सर की मगाशी ज्यांनी 10 धावा सुद्धा रोखल्या होत्या, 5000चे कॅश प्राइज ज्यांनी मिळवलं होतं तोच हा गोलंदाज श्रवण भोई ज्याने 7 धावा फक्त खर्च केल्या. आणि इथे मात्र आपण पाहिलं सन्माननीय सुधीरजी भोई यांचं सुपुत्र आहेत, तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक कमावलं होतं. तशीच कामगिरी किंबहुना त्याचीच पुनरावृत्ती इथे देखील करावी लागेल, कारण येणारे आहे चेंडू 18 तब्बल 44 धावांची गरज. एक हाय व्होल्टेज ड्रामा सुपर से भी ऊपर आपण पाहतोय. 18 चेंडू 44 धावा. या षटकामध्ये धावा रोखल्या गेल्या तर दडपण दबाव पूर्णपणे फलंदाजी करणाऱ्या जय भावाट एंटरप्राइजेस या संघावर येईल. पण जर का या धावामध्ये या षटकामध्ये धावा लुटल्या गेल्या तर दबाव हा पूर्णपणे मातोश्री 11 या संघावर येईल. 18 चेंडू 44 धावा. इथे मात्र हॅट्रिक साठी किशोरभाई म्हात्रे यांच्याकडून 700 रुपयाचं पारितोषिक आले आहे. मग कोणताही फलंदाज असो. चेंडू 38 धावांची गरज. पहिला चेंडू. मित्रांनो, हे क्रिकेट असं असतं, कधी हिरो कभी हिरो. इथे मात्र कमबॅक केले गेले. चेंडू बॅट्स कडा घेतोय. यष्टीरक्षक मात्र यष्ट्यांच्या मागे इथे सुरक्षित काम करतोय. आता 16 चेंडू 38 धावांची अजून देखील गरज आहे. मित्रांनो, क्रिकेटमध्ये असं असतं, कधी हिरो कधी झिरो, कभी टाली कभी गाली. हे प्रत्येक खेळाडूच्या नशिबी असतं. पहिला चेंडू षटकार गेला, त्यानंतरचा केलेला हा चेंडू आपण पहिला कमबॅक करणारा. येणारे 16 चेंडू 38 धावांची अजून देखील गरज आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय निश्चितपणे चांगली फलंदाजी होतीये. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. कमबॅक आणि कमबॅक कसं करायचं असतं. आउटसाइड ऑफस्टिकला जेव्हा यॉर्कर चेंडू तुम्ही हाताळताय ना तेव्हा बऱ्याच फलंदाजाकडे या चेंडूवर उत्तर नसतं. जर का गोलंदाजांपासून तुम्हाला वाचायचं असेल, फलंदाजापासून तुम्हाला वाचायचं असेल तर अशा पद्धतीचा चेंडू तुमच्या भात्यामध्ये असणं खूप सारं गरजेचं असतं. आता आपण पाहतोय 15 चेंडू 38 धावा. पहिला षटकार आला, त्यानंतर आपण गोलंदाज म्हणतोय एक तेरी एक मैरी, एक डाव तुझा एक डाव माझा. इथे मात्र अजून एक
कौतुक करावं की आज त्याचं पाऊल जे म्हणतात की नाही की अजून तो पाळण्यात आहे क्रिकेटच्या, परंतु मात्र काय त्यांनी कमावलंय बघा की पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर एखादा गोलंदाज अनुभव जरी असता की नाही तरी मात्र त्याचं संतुलन बिघडलं असतं, पण जसं या पोराला षटकार वाटला तसा मात्र त्याचा मनसुबा किती वाढलेला दिसते. पुढचे तिन्ही चेंडू त्याने निर्धाव टाकलेत. प्रमोद सर, जेव्हा धनुष्यामधून बाण जेवढा मागे जातो ना तेवढाच तो त्याच्यापेक्षा दुप्पट वेगाने पुढे जातो. जेव्हा आपण पाहिलं षटकार खर्च केला त्यानंतर थोडासा विचार विनिमय केला गेला, काय चुकलंय माझं, आणि आपण पाहतोय नंतरचे 3 चेंडू मात्र इथे निर्धाव फेकले गेले. 2 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे 10चा टप्पा पार करायचा असेल तर. इथे मात्र गोल्डन विकेट आपण पाहतो, चेंडूच्या खाली येतो यष्टिरक्षक. संघाचे होनर संघ मालक श्री किशोरजी मांडलुसकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे श्रवण भोई या गोलंदाजासाठी. किशोरजी मांडलुसकरांचं याच्यावर लक्ष आहे, पुढल्या वेळेला बहुतेक हा त्यांच्या संघामध्ये दिसेल. नक्कीच नक्कीच. हे मगाशी मी म्हटलं अति घाई संकटात नाही, व्यवस्थित चाललं होतं पण रनआउटची विकेट दिली आणि तीच विकेट आता घातक ठरते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पहिल्या षटकामध्ये तब्बल 25 धावा आल्या होत्या, फाउंडेशन पाया मजबूत होता, तिथून चांगली कामगिरी करता आली असती. मात्र थोडंसं आपण पाहिलं तर नक्कीच थोडंसं लेझी क्रिकेट त्यांच्या देहबोलीवरून आपण पाहिलं ना तर थोडं निश्चिंत झालं होतं. इथे मात्र चांगला फटका आपण पाहतोय, तिथे असेल फील्ड प्रोटेक्शन केलं जाते, एकच धाव इथे मात्र धाव फलकावर जमवली जाईल. क्या बात है, सोने पे सुहागा, या गोलंदाजाची किती वाहवा करावी, क्या बात है. आणि हा क्षेत्ररक्षक जो आहे की नाही ज्याने मगाशी हॅट्रिकचा झेल टिपला होता तोच हा क्षेत्ररक्षक आहे. आंबेकर संघाचा हा खेळाडू आहे पण या क्षेत्ररक्षकामध्ये न दिसणारा वाघ आहे तो. काही पडद्याच्या मागचे देखील हिरो असतात. 38 धावा झालेल्या आहेत, मायनस करून आता 38वा टप्पा आलेला आहे मित्रांनो. 5 धावा कमी झाल्या, 38 धावा झालेल्या आहेत आणि जवळजवळ 42 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 42 धावा. अरे कुठं येऊन ठेवला संघ. नक्कीच मित्रांनो, म्हणून क्रिकेटवर शेवटच्या चेंडू पर्यंत तुम्ही नजर हटवायची नसते. आपण पाहिलं तर थोडासा संघ हा निश्चिंत झाला, 25 धावा आल्या, सामना सुकर झाला. 24 चेंडू मध्ये 55 धावा, असं वाटलं हे आव्हान सहज पार करू शकतोय. मात्र जो फायनल मध्ये संघ प्रतिस्पर्धी आलाय तो देखील कमी नाही, तो का फायनल मध्ये पोहोचलाय बघा. ज्या वेळेला फैज सोगले या ठिकाणी मैदानामध्ये उतरले तर त्याला संधी कमी मिळते की अजूनपर्यंत त्याच्याकडे स्ट्राईक आलेलं नाही. टार्गेट जर बघायचं झालं तर 12 चेंडू आणि 42 धावांचं टार्गेट आता झालेलं आहे. आणि सन्माननीय या ठिकाणी नागोठा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राजेशजी पिंपले गोलंदाजी मार्गाकडे रवाना झालेले आहेत. लवेश मडवी हा चांगला फलंदाज आहे परंतु त्याच्याकडे आव्हान मात्र नक्कीच आहे. विचार करावा लागेल त्याला की स्वतः जोरदार फटके खेळायचे की फैजला स्ट्राईक कडे आणायचं. फैजने या संपूर्ण स्पर्धेमध्ये 2 वेळा षटकांचे हॅट्रिक पेश केले. तो जर का इथे जास्तीत जास्त स्ट्राईकला राहिला तर यदाकदाचित चित्र स्वरूप आणि समीकरण या सामन्याचं पूर्णपणे बदलून जाईल. नक्कीच पुन्हा एकदा आपण पाहतोय राजेजी पिंपळे यांना यावेळेला मात्र नक्की स्ट्राईक देण्याचा विचार केलेला आहे. फैजला या ठिकाणी स्ट्राईक देण्याचा विचार केलाय. कोणताही जोरदार प्रहार या ठिकाणी लवेश मडवी यांनी केलेला नाही. कदाचित कर्णधाराची त्याला तीच शिकवण असेल की जास्तीत जास्त चेंडू हे फैजला खेळायला मिळावे आणि जास्तीत जास्त मोठे फटके त्याच्याकडून पाहायला मिळावेत आणि संघ आपला विजय व्हावा यासाठी हा सल्ला दिला असेल. परंतु हॅट्रिक जर मारली फैजने षटकारांची तर किशोरजी म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक फैजसाठी. नक्कीच थोडासा हवेचा विरोध जरूर होईल पण प्रवाहाच्या विरुद्ध जरा जो पोहतो ना तो खराब पोहणार असतो. आपण पाहतोय 11 चेंडू 41 धावांची गरज. फैज त्याला हवा काय नाही करू शकणार. जर त्याच्या बॅटमधून जर फटके निघाले तर त्याला हवेला सुद्धा तो पार करून जाऊ शकते एवढी क्षमता आहे त्याच्यामध्ये. राजेश पिंपले पुन्हा एकदा आपण पाहतोय पहिला चेंडू तर उत्तम दर्जाचा टाकला. यावेळेला मात्र पुन्हा एकदा गुडलेन तो चेंडू टाकला तर मात्र दिशा
अचूक ठेवलेली आहे. टप्पा मात्र पुरेपूर योग्य रीतीने ठेवलेला आहे. त्याच्यामुळे या चेंडूवर मात्र फेजला जोरदार प्रहार करायला मिळाला नाही. आता 10 चेंडू 41 धावांची गरज. दबावामध्ये आहे थोडासा, कारण प्रत्येक चेंडूवर मोठा प्रहार येणं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे थोडासा दडपण त्या ठिकाणी आलेला आहे आणि हे दडपण कसं झुगारून देते ही येणारी वेळ आपला ठरवून देणार आहे. मात्र राजेश पिंपळे या वेळेला आपल्या अनुभवाचा पूर्णपणे या ठिकाणी उपयोग करताना दिसत आहे. ओहो, खाली राहिला होता चेंडू. त्या वेळेला चेंडू क्रीजवर पडला की नाही, त्याच वेळेला चेंडूने खालची दिशा धरली आणि त्याच्यामुळे फेजला मात्र जोरदार प्रहार करायला मिळाला नाही. राजेश पिंपळे उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी पेश करत असताना फेजला आणि या ठिकाणी लवेशला मोठी किंमत मोजली. रनआउटच्या स्वरूपामध्ये ज्या वेळेला प्रवीण आंबोडकरने विकेट दिली त्यांना असं वाटलं की कदाचित अजूनही आपल्या पाठीमागे फलंदाज आहेत म्हणून त्यांनी ती रिस्क घेतली. परंतु मात्र नक्कीच या वेळेला मात्र संकटात येतोय संघ. 9 चेंडू 40 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा राजेश पिंपळे. अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम चेंडू आपण पाहिला तर आउटसाइड ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू हा देखील चेंडू निर्धाव जातोय. आता आपण पाहतोय येणारे 8 चेंडू 40 धावांची गरज असेल. आपण पाहतोय जय भवाते एंटरप्राइजेस दोन्ही फलंदाजांपैकी कोणीही हॅट्रिक षटकारांची पेश केली तर सन्माननीय किशोरभाई म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. संधी आहे, संधीचं सोनं करायला लागेल. इथे आपण पाहतोय चांगला फटका इनफिल्डला भेटला, आउटफिल्डला भेटणार का? चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार, चौकार. आपणाला विनंती आहे की आपण स्वागत कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. येणारे 7 चेंडू 36 धावांची गरज. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर थोडासा कमबॅक करेल तो जय भावार्थ एंटरप्राइजेस हा संघ. 7 चेंडू 36 धावा. सुंदर चेंडू आपण पाहिला तर अप्रतिम गोलंदाजीचा नजराना पेश केला. चेंडू क्रमांक 6 होतोय समाप्त. 6व्या चेंडू आपण पाहतो कोणत्याही प्रकारची धाव येत नाही म्हणजे येणारे 6 चेंडू 36 धावांची गरज. प्रत्येक चेंडू हा सीमा रेषेच्या बाहेरच मारावा लागेल. 6 चेंडू आणि 6 षटकार. आता मात्र युवराज सिंग व्हायला लागेल किंवा त्या ठिकाणी दिनेश कार्तिक व्हावं लागेल. काहीतरी करून या ठिकाणी आपल्याला फटके खेळावे लागणार आहेत. हर्षेल गिब्स आपण पाहतो 6 चेंडू आणि 6 षटकार. रवी शास्त्रीला आपण पाहतो 6 चेंडू 6 षटकार. त्याच वेळेला आपण युवराज सिंगला 6 चेंडू आणि 6 षटकार असं आपण या ठिकाणी पाहत आलेलो आहे. फैज सोगलेनी 6 षटकार मारलेले आहेत. 2 वेळा हॅट्रिक मारले. इथे मात्र जर हॅट्रिक घेतली तर दोन्ही हॅट्रिक आता एकत्र करावे लागतील. जर 6 चेंडू मध्ये 6 षटकार लगावले तर सन्माननीय किशोरभाई म्हात्रे यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक अतिशिभोपी असणार आहे. प्रत्येक षटकाराला 1000 रुपये, 6000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 10,000. 6 चेंडू 6 षटकार 10,000. बापरे, पहिला चेंडू गेला 10,000ला गवसने घातली कपली. या वेळेला मात्र संघ पराभूताच्या छायेमध्ये चाललाय. मी मगाशी म्हटलं होतं जसा सूर्य अस्ताला जातो ना तेव्हा खेळ हा मंदावला जातो. धावा इथे कमी होत जातात आणि म्हणून तर मी दाद दिली मगाशी येच्या निर्णयाची की त्याने फलंदाजीचा निर्णय घेतला. का निर्णय घेतला हे आपण बघतोय समोरच. इथे मात्र मात्र सीमापार जाणार. अजून एखादा नो वाईड अथवा आवश्यकता आहे 4 चेंडू मध्ये. धन्यवाद साहेब, आपण आलात आणि या स्पर्धेला 4 चांद लावलेत. आपलं आम्ही धन्यवाद देत आहोत. आपण पाहतोय सन्माननीय सोपानजी जांभेकर आपल्या इथून जरा रजा घेतात. आपल्या बिझी शेड्यूल मध्ये आपला वेळात वेळ खर्च करून इथे आलात त्याबद्दल खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर या वेळेला मात्र सामना या ठिकाणी वल्लेला दिसते तो मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडे. सामन्याची औपचारिकता यावेळेला मात्र आधीची शिल्लक राहिलेली आहे आणि प्रेक्षकांनी सुद्धा यावेळेला घरची वाट धरलेली आहे कारण त्यांना सुद्धा हा निकाल कळलेला आहे.
या वेळेला मात्र अतिशय भोपी गोलंदाजी या ठिकाणी अचूक दर्जाची या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते आणि यश पारांगे याच्या पदरामध्ये यंदाच्या NPL नागोठणा प्रीमियर लीग सन 2025 ची विजयाची माल यश पारांगे याच्या गळ्यामध्ये जाणार आहे. अतुल गदमले झेल पकडला तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे. ज्यांनी दिवसभर इथं राहून डीजे तोपर्यंत